नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोरफडीचे म्हणजेच ॲलोवेराचे आपल्या आयुष्यामध्ये काय फायदे आहेत आणि धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी आपल्याला या फुलाचा कशा पद्धतीने उपयोग होतो, त्याच पद्धतीने या वनस्पतीचा सुद्धा उपयोग आपल्याला होत असतो। याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण हे फूल अतिशय दुर्मिळ आहे आणि वारंवार उगवत नाही। त्याच पद्धतीने जर आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये हे फूल जर ॲलोवेराच्या झाडाला उगवलं असेल तर मात्र आपल्यासारखी पुण्यवान व्यक्ती कोणीच नसेल। कारण अशी मान्यता आहे की पुण्यवानांच्या घरामध्ये हे फूल उगवले जाते आणि आपल्या घरामध्ये जर हे फूल उगवले असेल तर आपल्याला ही संधी अजिबात सोडायची नाही आहे। आपल्याला या फुलावरती अतिशय प्रभावी लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे आणि तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्याच पद्धतीने आपल्याला या फुलाचा अनेक प्रकारे अनेक ठिकाणी उपयोग करता येतो, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर प्रत्येकाच्या घरामध्ये कोरफडीचे झाड आपल्याला पाहायला मिळते, परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये कोरफडीच्या झाडाला फूल येतेच असे नाही। तर कोरफड ही अतिशय सुक्या स्थानावर जगणारी वनस्पती आहे आणि तरीसुद्धा पाण्याचा साठा करून ठेवला जातो। तिच्या पानांमध्ये प्रत्येक वेळेला पाण्याचा साठा असतो आणि अतिशय महत्त्वाची अशी वनस्पती आहे आणि त्याचा उपयोगसुद्धा आपल्याला होत असतो। स्किन केअरसाठी, केसांसाठी, आपल्या शारीरिक त्वचेसाठी आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी आपल्याला कोरफडीचा उपयोग करता येतो आणि आयुर्वेदामध्ये आणि वनस्पतीशास्त्रामध्ये कोरफडीला अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले आहे आणि कोरफडीचा उपयोग करून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात। त्याचप्रमाणे एखाद्या गंभीर आजारावरती जर डॉक्टरांची औषधे आपल्याला लागू होत नसतील तर मात्र कोरफडीचा उपयोग केला तरीसुद्धा आपल्याला मोठमोठ्या आजारातून मुक्तता मिळत असते। एवढा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कोरफडीचा उपयोग केला जातो। त्याहीपेक्षा तिच्या फुलांचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला होत असतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनप्राप्तीसाठी आपल्याला हा उपयोग अतिशय होत असतो। घरामध्ये जर पैशांची अडचण असेल, टंचाई असेल तर आपल्याला कोरफडीच्या फुलाचा अतिशय महत्त्वाचा उपयोग मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तो आपण केला तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची अडचण पडणार नाही। त्याच पद्धतीने जो व्यक्ती हा उपाय करत असेल तर त्याच्या घरामध्ये कधीही पैसा अपुरा पडणार नाही। सदैव त्याचं घर लक्ष्मीने भरून जाईल आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी नावालासुद्धा राहणार नाहीत। तर कोरफडीच्या नवीन रोपाला कधीही फूल येत नाही, परंतु 4 ते 5 वर्षांचं जुनं झाड असेल तर त्याच्या परिपक्वतेनुसार त्याला फूल येतं आणि या फुलाचे तांत्रिक लाभ आपल्याला मिळत असतात, ते आपण थोडक्यात पाहूयात। तर संमोहनासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा वशीकरणासाठी अशा प्रत्येक वेळेला आपल्याला या फुलाचा उपयोग होत असतो। तर या फुलावर आध्यात्मिक जप करून एखाद्या व्यक्तीला आपण जर हे फूल खायला घातले तर ती व्यक्ती आपल्या विरोधात कधीही जाऊ शकत नाही। परंतु या फुलाचा आपण ज्या वेळेला वापर करत असतो त्यावेळेला मात्र आपल्या मनामध्ये चुकीच्या भावना, चुकीच्या कल्पना असू नयेत। चांगल्या गोष्टीसाठीच या फुलाचा आपल्याला वापर करायचा आहे। चुकीच्या आणि गैरवापरासाठी आपल्याला या फुलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे। तर आपल्याला जर हे फूल मिळाले असेल तर ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे आणि सिद्ध करून आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी याचा अतिशय महत्त्वाचा उपयोग करायचा आहे। आता उपयोग काय करायचा आहे तर कोणत्याही दिवशी आपल्या घरामध्ये हे फूल आले असेल किंवा आपण इतर ठिकाणावरून आणले असेल तर सर्वात आधी या फुलाला आपण तोडायचं आहे, अलगद तोडायचं आहे। त्याच्या पाकळ्या खूप नाजूक असतात आणि त्यामध्ये जे बी असतं ते अतिशय लहान असतं आणि ते अतिशय अलगद अशा पद्धतीने तोडून आपल्याला लक्ष्मी मातेला ते अर्पण करायचे आहे। आणि अर्पण करत असताना दिवस कोणताही असो काहीही हरकत नाही, मात्र लक्ष्मी मातेला ते अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। 51 वेळा तो मंत्र आपल्याला लक्ष्मी मातेला फूल अर्पण केल्यानंतर म्हणायचा आहे आणि तो म्हणजे ओम श्रीं श्रिये नमः असा लक्ष्मीचा मंत्र आपल्याला करायचा आहे आणि ते फूल आपल्याला सिद्ध करून घ्यायचं आहे। या मंत्राने हे फूल सिद्ध झाल्यानंतर आपल्याला एका लाल कपड्यामध्ये किंवा एका लाल कागदामध्ये बांधायचे आहे।
त्याचप्रमाणे त्यावरती हळदी कुंकू टाकून ते फुलाला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि तो कागद बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये लक्ष्मीच्या ठिकाणी जिथे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। किंवा एखाद्या व्यक्तीकडे जर पैसा टिकत नसेल, वारंवार त्याच्या हातातून लक्ष्मीचा अनादर किंवा नाश होत असेल किंवा त्याचा नुकसान होत असेल, तर त्या व्यक्तीने हे फूल आपल्याजवळ ठेवले, पर्समध्ये ठेवले तरीही चालणार आहे। आणि ज्या व्यक्तीच्या घरामध्ये हा सिद्ध केलेला उपाय आणि हे फूल जर असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी मातेची कधीही कमी पडत नाही। त्याच पद्धतीने त्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा पैशाची कमी कधीही नसते। हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय लाभदायक आहे आणि हे फूल जर आपल्याला मिळत असेल तर ते या उपायाने सिद्ध करून घ्यावे आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त करून घ्यावी। तसेच या रोपामध्ये जलतत्व आणि अग्नितत्व समावलेले असल्यामुळे आपल्या त्वचेसाठी सुद्धा या रोपाचा अतिशय उपयोग होत असतो। अशा पद्धतीने आपल्याला जर ॲलोवेराचे फूल आपल्या घरामध्ये आले असेल किंवा कुठेही दिसले असेल तर या पद्धतीने लक्ष्मी प्राप्तीसाठी याचा उपयोग करावा। अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे आणि आपल्या घरामध्ये खरंच टंचाई असेल पैशाची तर हा सिद्ध उपाय आपल्याला करायचाच आहे आणि हे फूल आपल्याजवळ कायमस्वरूपी ठेवायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहील आणि माता लक्ष्मी आपल्याला सोडून कधीही कुठेही जाणार नाही। म्हणून हे फूल अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे फूल जर तुम्हाला मिळाले असेल तर या फुलाचा अशा पद्धतीने उपयोग करा आणि आपल्याजवळच ठेवा। आणि जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।